ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 426 ते 450 श्लोक 0। ना शरीरा पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडवणी ठेली ते स्वर्ग संसारा लागी धावतात कर्ममार्गी दुःखाच्या सैलभागी विभागी होती परिहेही होणे अर्जुना मदची स्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय पै आभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला तेवी मी नेणोही विषयो देखिला मदची स्तव भूती एव निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतु धनंजया ते विज्ञाना अज्ञाना जीवाया मेची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धरोधरा तैसा ज्ञान अज्ञानाची संसार मियाची सिद्धू म्हणून जैसा असे तैसिया माते नेनोणी धनंजया वेदू जाणो गेला तव तया झालिया शाखा तरी तेही शाखा भेदी मीची जाणी जे त्रिशुद्धी जैसा पूर्व परा नदी समुद्रची ठी आणि महासिद्धांता पासी श्रुती हरपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत तेमीची करी यथावर तैसे करी यथावत प्रकटुनिया पाठी श्रुती सकट अशेष जग हरपे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणतामीची जैसे निदेलिया जागीजे तेव्हा स्वप्नीचे केर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपले अद्वैपण मी जाणतसे दुजे विण तयाही बोधा कारण जाणतामीची मग आगी लागल्या कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जयापरी तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडोनी जाये तरी नाही किर नोहे आणि नसाहे आसणे पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोराते कवणके गिवसे जे कोणी एके दशा ऐसी शुद्धते मी ऐसी जड जडा व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरूपहिती आपुल्या रूपी तो आगवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्यमेचा चंद्रोदय जैसा क्षीरारणवी का प्रतिभिंती चोखटे
समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधो तरी बाप वस्तू स्वभाव फावे तव तव गोडिये ठावो म्हणून अनुभवियाची राव अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलता निरूपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगपणे की जो का मज कारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्हा ही वाडे कोडे अखंडा बोलो आवडे परी काय की जेन जोडे उपासते ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंडू भरू निकळ आलासी कुसो जे अद्वैताही वरी भोगिजे ते अनुभवीच तू विरजे कुसो निमज माझे देतासी सुख राम कृष्ण हरी।